तुला अजून काही दान धर्म करायचे असतील तर कर, मी दर्शन घेऊन येतो. नरसाच्या माणसं गोळ्या घालतील ना तुला मला. झाला तुझा दान धर्म? झाला. त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं. कित्येकदा या लोकांचे आशीर्वादच आपल्याला अनेक संकटातून वाचवत असतात आणि याची जाणीव तुला आहे हे पाहून बरं वाटलं. नाही नाही, त्यात माझं काही नाही. नर्मदा वहिनींचा वारसा पुढे चालवते एवढंच. ती श्रद्धा आणि तीच नम्रता यांना बघून अगदी नर्मदा वहिनींचीच आठवण येते. मुलगी झाली, काय बिघडलं? ते तुम्ही आणि मी समजू शकतो, पण यांना कोण समजवणार? दाखवेल तो शंभू महादेवच सगळा मार्ग दाखवेल. आपले चिवला एक भन्नाट दिसते बघा. ए गपे का आता मी काय केलं? रामखोर चल निघ. गण्या, काय रे, काय झालं? मी थोवाडीत मारले याच्या माईला. मला सांगतो मला अजून एक बहीण मिळाली, माझ्या जखमीवर मीठ चोळतो हरामखोर. तू त्या नरसिंहाच्या समोर त्याच्या बायकोवर हात उचलाय निघाला? त्या लोकांच्या तावडीत सापडला असताना कुत्र्यागत तुडवला असता तुला. मला माझ्या जीवाची फिकीर नाहीये, पण जिनं माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं तिला मी संपवणारच. परशुदादांनी गण्याला मारलं. गण्याला मारलं का? तो बाळाची बातमी सांगायला म्हणून तिकडे गेला तर बघ, जी बाई मला पोरगा देईल मुलगा देईल ती माझी बायको. उद्या तुझ्या बायकोनी मला मुलगा दिला तर ती माझी बायको. त्यांना त्यांच्या बाळाबद्दलच सांगायला गेलो होतो ना. अरे पण ते शुद्धीत तरी होते का? बोलण्याच्या मनस्थितीत होते का? हे गड्या, तुझी ताई सांगत होती तुला सैन्यात जायचं म्हणून. मग सैन्यात जाणारी मुलं रडतात. गुड बॉय. राजांच्या आईची तब्येत खूप खराब आहे 2 दिवसापासून. नाही म्हणजे जवळजवळ. काय जवळजवळ म्हणजे? हे चल, त्या आईला कुठली खबर कशी द्यायची ते पण कळत नाही. गोसावी मला आत्ताच्या तगावी जायचं. अरे खोळा आहेस का तू? हा, तिथं गेला त्या लोकांच्या तावडीत सापडला तर वरात काढतील ना तुझी. म्हणजे? अरे त्या लोकांच्या तावडीत जर सापडलास ना तर ते सोडायचे नाहीत तुला. पकडून ठेवतील, झडप घालतील तुझ्यावर. मग आता काय करायचं? हे बघा, मला माझ्या आईला भेटायचंय. होय, अरे तुझी आई ती माझी आई नाही का बाबा? आपण जायचं गावाला. जो माणूस स्वतःच्या बायकोचा मान ठेवू शकत नाही त्याला उठता लाथ आणि बसता बुक्केच घातले पाहिजेत. बायकोचा मान ठेवायच्या गोष्टी तू नको करू दादा. अरे कसं का असे ना, माझी बायको बाळंतीन राहिली. पोरगी तर पोरगी, पण झाली की नाही तिला अधिकार दिलाय, मान दिलाय तिला. तुझं बघ, स्वतःच्या बायकोला वळकटीवर फेकतो.